गेल्या 4 दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। अशातच पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटाची दरड ही अतिशय धोकादायक पद्धतीने पाहायला मिळते। खरं तर राजगुरुनगर असेल, चाकण असेल या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या होत होती। ही समस्या सोडवण्यासाठी बायपास काढण्यात आले। त्याच पद्धतीने पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटात हा बायपास करण्यात आला। मात्र या बायपासचं काम गेल्या 5 वर्षापासून अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। खेड घाटातून प्रवास करत असताना या ठिकाणी दरड ह्या धोकादायक पद्धतीने ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याला कुठल्याही पद्धतीने संरक्षण लावण्यात आले नाही, त्यामुळे दरड कोसळण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झाली। वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर वन विभागाचा हा डोंगर आहे। हा डोंगर अगदी रस्त्यालगत आहे, हा कधीही कोसळू शकतो अशी सध्या परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी याकडे गेल्या 4 वर्षापासून दुर्लक्ष केले। या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गेल्या 3 वर्षांपासून या खेड घाटाच्या बायपासला संरक्षण भिंती लावाव्यात याची व्यवस्था करावी अशी मागणी केली होती। मात्र नॅशनल हायवेच्या प्रशासनाकडून या ठिकाणी दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे खेड घाटातला हा धोकादायक प्रवास हा प्रवाशांसाठी धोकादायकच आहे। त्यामुळे नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी कुठली दुर्घटना होण्याची वाट पाहतात का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, खेडघाट, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।